नमस्कार मंडळी. तर आज आपण मस्त असं झणझणीत शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी बनवणार आहोत, एकदम गावाकडच्या पद्धतीसारखी. तर आपण रेसिपीला सुरुवात करण्याआधी मी तुम्हाला सांगते, शेंगा ही शेवग्याच्या शेंगा तर खूप पौष्टिक असतात, पण या पद्धतीने केलं तर त्याची चवही अप्रतिम लागते. तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. या ठिकाणी मी शेंगा घेतलेल्या आहेत, स्वच्छ धुवून घेतल्यात आणि त्याचे असे साल काढायचे आणि शेंगा अशा 1-1 इंचाच्या अंतरावर कट करून छान अशा पाणी घालून त्यात मीठ घालायचं आणि छान उकडून घ्यायच्यात. आता मसाल्याची तयारी करूया. एका पॅनमध्ये मी घेतलं 1 चमचा तेल आणि त्यात टाकले कापलेलं खोबरं, छान असं लालसर परतून घ्यायचे. त्यातच घेतले मी 2 चमचे हरभरा डाळ आणि 2 चमचे धणे, छान असं परतून घ्यायचे आणि ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे. छान लालसर झाल्यानंतर त्यातच आता आपण थोडीशी कोथिंबीर, लसूण छान असं परतून घेणार आहोत. ते छान परतले की ते एका डिशमध्ये काढून घ्यायचे आणि त्यातच घालायचे आपल्याला शेंगदाणे छान लालसर परतून घ्यायचे आणि ते बाजूला एका सेपरेट वाटीमध्ये काढून घ्यायचे. आता मी या ठिकाणी शेंगदाणे आधी वाटून घेणार आहे आणि छान असं एका वाटीमध्ये त्याचं कूट बाजूला काढणार आहेत. कूट यात मिक्स करायचं नाही आणि हे जे वाटण दिसते तुम्हाला लसूण, खोबरं आणि धणे हरभऱ्याचं, तर ते छान पाणी घालून वाटायचे. आता यात मी अर्धा इंच आल्याचा तुकडा ॲड केलेला आहे आणि छान असं पातळ ग्रेव्ही त्याची बारीक वाटून घेतली. आता एका कढईमध्ये घालायचे 2 चमचे तेल, त्यात छान असं जिरे, मोहरी तडतडू द्यायची. कढीपत्त्याचे 4 ते 5 पानं घालायचे आणि छान तडतडले की मग त्यात घालायचे कांदा छान गुलाबी होऊ द्यायचा आहे, छान परतू द्यायचा आहे. आणि हो, कांदा लवकर परतावा म्हणून त्यात घालायचे मीठ घातल्यानंतर कांदा पटकन परतला जातो. आता त्यात घालायचं टोमॅटो छान मऊ होईपर्यंत परतू द्यायचे. आता या ठिकाणी टोमॅटो छान परतत आलं की त्यात आपण पातळ जो वाटण बनवलं होतं लसूण खोबऱ्याचं, कोथिंबीरचं, तर ते आपण त्यात ॲड करणार आहोत आणि छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. आता याच्यात आपण काही ड्राय मसाले घालणार आहोत. या ठिकाणी मी घातले 1.5 चमचा लाल तिखट, 1 चमचा घाटी मसाला, 1 चमचा कांदा लसूण मसाला आणि हळद. छान असं परतू द्यायचे. तेल सुटेपर्यंत छान ग्रेव्ही मस्त परतू द्यायची. ग्रेव्ही छान परतली, कच्ची नाही राहिली, तर भाजीचा रस्सा अप्रतिम होतो. खरंच खूप छान लागतो. तर यामध्ये आपण मस्त अशा शेंगा ॲड केल्या आहेत आणि शेंगा पण छान त्याला मसाला लागेपर्यंत परतू द्यायचा आणि शेंगा जास्त उकडूनही नाही घ्यायच्या, थोड्याशा कच्च्या राहिल्या पाहिजे, म्हणजे ते भाजीच्या रस्स्यामध्ये उकळून नाही येतात. आता या ठिकाणी मस्त असा मसाला शेंगाला मुरलाय. आता याच्यात थोडंसं मीठ पण ॲड केलेलं होतं आणि छान असं मीठ ॲड केलं की मसालाही त्यात छान मुरतो. आता जे शेंगाचं उरलेलं पाणी होतं गरम गरम, ते पाणी यात घालायचं आणि छान अशी खळखळून उकळी येऊ द्यायची. आता या ठिकाणी त्याच्यात पुन्हा कितपत पातळ पाहिजे, मी थोडंसं पाणी पुन्हा ॲड केलं होतं. तर त्याच्यानंतर थोडंसं कूट आपण त्यात घालणार आहोत. जो आपण शेंगदाणे भाजले होते त्याचं कूट मी त्यात ॲड केले आहे. आता छान मस्त दणदणून उकळी आणली. त्यानंतर हिरवीगार कोथिंबीर त्यावर टाकली आणि मस्त असा इतका छान वास सुटला आहे त्या भाजीचा. खूप मस्त भाजी लागते. पहा किती छान भाजीचा रस्सा तयार झाला आहे. एकदम गावरान पद्धतीचं झणझणीत रस्सा भाजी आपली शेवग्याच्या शेंगाची झालेली आहे. आता ही भाजी ज्वारीची गरम गरम भाकरी किंवा पोळीसोबत अप्रतिम लागते, किंवा नुसता साधा भात आणि हा रस्सा घेतला तर खूप छान टेस्ट येते. आणि हो, तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की सांगा, कमेंट करा. थँक्यू.